आणि इथं बाहेर येऊन फुटलं बघा. म्हणलं पाणी कसं काय कमी झालंय. हे फुटून इकडं एक लिंबोनी झाली, एक दुसऱ्या लाईनीला इथं फुटलं, 2 बारे फुटलेत सगळे. मला लाईटच नवरदेव आले तर गाडी घेऊन वाराड न्यायला. दंड सगळा मोकळा आहे, पाणी पळत आहे. जेव्हा आता मी 12 फुडून तेव्हा बा सगळं दंड फुल भरून पाणी वरून एक 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 झाड बारीकच होत चाललंय. मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा पाणी तर आलेलं आहे, वरून तर खालीपर्यंत आपल्याला लिंबूने भेजायच्यात, पण पाणी खालून आहे. खालच्या वावरापासून तर आता मधल्या वावरापासून वरच्या वावरापर्यंत भिजत जायचे. आता लिंबूने पाणी आलेलं आहे. आधी खालच्या वावरात पाणी आहे, ह्या खालच्या वावरात वरच्या साईडकडून पाणी किंवा ह्याच लाईनीला हे मधलं वावर संपलं, इथं खालचं लागलं आहे आणि ह्याच लाईनीला पाणी आहे. तर बा पहिल्या लाईनीचं कडेला पाणी आलेलं आहे, फक्त एक लिंबून राहिली, तिथून पाणी यायचं आहे. तेवढ्या पाण्यात तर होईन बी बघा. आता पुढे तुम्ही बाहेर जाऊन सर्व फोल्ड दुसऱ्या पाणी चाललं, दुसऱ्या लाईनीत पाणी. तर बा आपलं पाणी कमी झालं आहे. मी बघतो आता ओकबा इकडं फुटलेलं आहे बार. मी खाली जाऊन बसलो खालच्या कडेला आणि इथं बाहेर येऊन फुटलं बघा. म्हणलं पाणी कसं काय कमी झालं आहे. हे फुटून इकडं एक लिंबोनी झाली, एक दुसऱ्या लाईनीला इथं फुटलं, 2 बारे फुटलेत सगळे. मला वाटलं लाईटच गेली, आता बुजायची हीच लाईन राहिली. खाली जाऊन बसल्यामुळं झालं बघा. इथं बारं फुटलं होतं, हे फुटून इथं लाळ भरलं, मग ह्याचं बारं देऊन ठेवलंय. आता हे लाईन बी अर्ध्यात गेली आणि जेव्हा पाणी चालू तीच अर्ध्यात चाललं होतं. मी बसलो होतो बा खाली इकडं, म्हणलं पाणी आल्यावर बार फाडायला जावं. तो खाली तिकडं बार गेले मुनीपाशी आणि त्यावर पाणी फारच कमी झालं म्हणून बघायला आलो. तर वरच इकडं फुटलेलं बाकच एका साईडकडूनच पळत होतं, मधूनच पाणी थोडं थोडं चालू होतं. तर थोडं थोडं पाणी चालू होतं, म्हणजे अर्धे इकडं फुटून गेलं. तर एका साईडने चालाय कडेला पाणी. इथे येऊन डबल आहे आंब्याच्या ह्या लाईनीतून आंब्याला जातं पाणी. बा वारोळाने आंब्याला आळ केलं आहे. इथे वारोळ आहे बघा, एक असं टिकून असं इकडे येतं. वारोळाचंच आळ झालं आहे आंब्याला. या बघा आलं का पाणी आंब्यापाशी, वारोळाच्या बुडातला आंब्याला आलंय पाणी. बघा नवरदेव आले तर गाडी घेऊन वाराड न्यायला. म्हणलं नवरदेव आले तर गाडी घेऊन वाराड न्यायला. कवाय लग्न? गाडी शिकित येतं घोरं अलीकडचं म्हणून बा अलीकडचा घोरा चलतोय. काय नाही, मी असंच म्हणलं होतं नवरदेव माग आपण व्हिडिओ बनवला होता म्हणून म्हणलं होतं, त्याच्यात नवरदेव बनवला होता म्हणून. तेव्हा आता घोरं शिकतोय, अलीकडचं पांढरं घोरं आहे ते. बा खालचा वावर झालेला आहे. आता इथं बघा दंड सगळा मोकळा आहे, पाणी पळत आहे. जेव्हा आता मी 12 फुडून तेव्हा बा सगळं दंड फुल भरून पाणी इकडं पाणी जायला लागलं. आता पुढे तो बाहेर मी तर बा आता सगळं फुल पाणी भरलं बा दंडात. हे दंड आहे, त्याच्या बाहेर पाणी निघून खाली जाईन ह्या वावरात. इथून पाणी जायला चढ आहे म्हणून एवढा हा दंड फुल भरतो बघा. पहिल्यांदा सगळं मोकळं पाणी खाली पळायचं ह्या दंडाने. ते वरच्या या बाऱ्याला बी तसंच होतं, त्याचं बी पाणी असं या लाईनीला जातं म्हणून आलं ह्या मधल्या पट्टीत पपईच्या लाईनीला. इथून तिथून बा हे बारकले झाड आहेत. ही लिंबुणी धरली तर फार शेवगापर्यंत शेवटची लिंबुणी बा ती. तिथून बारीक झाड आहे ती, इथून तिथून जाळाली होती अगदाच लाईन. कसे मोठ्याले झाड आहेत तसे नाहीत लाईनीला. तर बा मी म्हणलो ती लाईन सगळ्यात बारीक झाड आहे ते बा दाखी तुम्हाला. सगळ्यात शेवटलं हे सगळ्यात बारीक झाड, त्याच्यापेक्षा थोडं मोठं झाड हे बा, त्याच्यापेक्षा थोडं मोठं झाड हे पपई बसलं.
सगळ्यात मोठं म्हणजे अशी वरून एक 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 झाड बारीकच होत चाललंय. अशी जळाली होती एवढी लाईन. ही मधल्या वावरातच बा सगळे लिंबूनच जळालेले तर सर्व खालचं वावर झालं डबल. मधल्या वावरात आलं. मधल्या वावरातून आता सगळ्यात वरच्या वावरात आलंय. 2 वावरं झाले तर आता फक्त एक वावर राहिली भिजायची. मग आला वरच्या वावराच्या पहिल्या लाईनीत पाणी. इथं बी पाणी चालू आहे. इथं बी पाणी चालू आहे. ही शेवटची होतली मधल्या वावराची लाईन आणि आता ही पहिली सगळ्यात वरच्या वावराची लाईन. आला इथं आळं केलं होतं तिला. ही आळं फुटलं बारीक लिंबुनीला. याच्या आधी बाकी लिंबुनी जी होती इथं ही जाळली ती काढून टाकली बाहेर. दुसरी लावली ही बारकी लिंबुनी त्या जागेवर. हे बघा त्या लिंबुनीचं खोड. हे आहे खोड जी बाहेर फेकून दिलेली ही लिंबुनी वाळलेली. त्या जागेवर दुसरी लावली ही बारकी. ह्या साईडकून इकून पाणी असं ह्या लाईनीला 2. हे वावराची लेवलच ना तशी म्हणाले वरच्या वावराची. ह्या आंब्याच्या लाईनीला पाणी आलंय. तर ही एक लाईन आणि ही एक झाड. हे बारक्या झाडाला पाणी दिलं फुटून पाणी इकडं आलंय 12 दिवस. तर आता राहिलेत फक्त हे एक झाड आणि हे एक. आणि मोटर मी चालू केली होती 7:45 वाजता. आता 10:15 वाजले. आता बघा आता एवढा टाईम लागला. आणि लिंबुण्याला पाणी 8 वाजता आलं होतं. आधी गोठाचा वाफा भिजला होता. आता शेवटच्या लाईनीवर फोल्ड आहे. आता करायची मोटर जाऊन बंद करायची. काय केली बी मोटर बंद. बघा झाले आपल्या लिंबुण्या भिजून. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग मिळतं.